मकर संक्रांत विशेष बनवूया लहान मुलांच्या आवडीचे व सर्वांच्याच आवडीचे मार्केटसारखे मुरमुरा लाडू। हे लाडू फक्त 3 पदार्थ वापरून झटपट तयार होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मुरमुरा लाडू बनवण्यासाठी इथे बाजारातून आणलेले ताजे मुरमुरे घ्यायचे आहेत। खूप जास्त दिवस ठेवलेले मुरमुरे घेऊ नका। तर इथे मी 3 कप मोजून मुरमुरे घेतलेले आहेत। आता हे एका कढईमध्ये घालून बारीक गॅसवर साधारण 2 मिनिटसाठी फक्त गरम करून घेऊया। गरम करून घेतल्यामुळे त्यामध्ये थोडं मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि मस्त क्रिस्पी असे हे मुरमुरे तयार होतील। आता ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। तोपर्यंत इथे पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी 1 चमचा साजूक तूप इथे कढईमध्ये घालायचे आणि 3 कप मुरमुऱ्यांसाठी 1 कप बारीक चिरलेलं गूळ या कढईमध्ये घालायचे। आता बारीक गॅसवर सतत मिक्स करत हे गूळ वितळवून घ्यायचे। गूळ वितळवून घेतल्यानंतर फक्त 2 मिनिटच आपल्याला हे गूळ शिजवायचं आहे। त्यापेक्षा जास्त शिजवलं तर मग हे पाक खूप जास्त कडक होईल आणि लाडू सुद्धा कडक होतील। पाण्यामध्ये मी हे थोडं पाक घातलं। हे बघा मऊ असा गोळा तयार होतोय। पाक जसा आपण चिक्कीला कडक तयार करतो तसं नाही झालं पाहिजे। हाताला ते पाक चिटकायलाही नको आणि मऊ असा गोळा लागला पाहिजे म्हणजे पाक तयार आहे। म्हणजे गूळ वितळल्यानंतर फक्त 2 मिनिट मी शिजवून घेतलं। गॅस लगेच बंद करायची। 1 चमचा वेलची पूड घालून ती मिक्स करून घ्यायची। त्यानंतर मुरमुरे घालून पटापट ही प्रोसेस करायची। पटापट मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे। कढई खाली उतरवून लगेच लाडू वळायला सुरुवात करायची। हाताला थोडं थोडं पाणी लावायचं जेणेकरून चटका लागू नये आणि पटापट हे लाडू वळायला सुरुवात करायची। मिश्रण थंड झालं तर लाडू वळले जाणार नाहीत, त्यामुळे पटापट ही प्रोसेस तुम्हाला करायची। तर झटपट हे लाडू तयार झालेले आहेत। पूर्ण रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेली आहे।